मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल असं म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी। जरांगेंना पवारांनी उभं केलंय असं म्हटलं जात आहे। प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंवर या शब्दात निशाणा साधलाय। लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो। आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जरांगे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते। ते इलेक्शन लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती आहे। ओबीसीतल्या वेगवेगळ्या समाजामध्ये आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे याची जाणीव त्यांनी करून दिली। म्हणून सगळ्यांनी जरांगे पाटील यांचा असणारा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा आणि विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक हार त्याच्यावरती चढवायचा। हार चढवला की आपल्याला आठवण देत राहील की आपल्याला ओबीसी साठी लढायचंय आणि ओबीसी साठी मतदान करायचंय।